झी 24 तास एक पाऊल पुढे। वेगवेगळ्या कारणांमुळे पुकारण्यात येणाऱ्या संप, बंद आणि आंदोलनामुळे नागरिक वेठीस धरले जात आहेत। याचा अनुभव ठाणेकरांना येतोय। ठाण्यात गेल्या 5 दिवसात आज दुसऱ्यांदा बाजारपेठा बंद आहेत। एलबीटी विरोधात पुकारण्यात आलेल्या व्यापाऱ्यांनी 2 दिवसांचा बंद पुकारलाय। त्यामुळे आज आणि उद्या ठाण्यातल्या बाजारपेठा बंद राहणार आहेत। यापूर्वी म्हणजे 18 एप्रिलला ठाण्यातल्या बेकायदा बांधकामांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला विरोध करण्यासाठी नेत्यांनी बंद पुकारला होता। त्यावेळीही तोडफोडीच्या भीतीने व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती। एकूणच काय 5 दिवसात 2दा ठाण्यातली बाजारपेठ बंद राहणार आहे। त्यामुळे ठाणेकरांची गैरसोय होते। आता आपण बघतोय की ठाण्यामध्ये 2दा बंदची एकूणच परिस्थिती आहे। आपल्याला माहिती आहे की अनधिकृत बांधकामांच्या विरुद्ध ठाणे बंद मोठ्या प्रमाणात झालेला होता आणि आज आपण बघतोय की एलबीटी विरोधातला हा बंद आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी आहेत कपिल राऊत आपल्याबरोबर। कपिल, आपण बघतोय की आज गेल्या 5 दिवसात दुसऱ्यांदा बाजारपेठा बंद राहणार आहेत। काय परिस्थिती आहे ठाण्यातली? मुला खरंच ठाणेकरांसाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे ही, कारण की 5 दिवसात 2दा ठाणे बंद असतो। जेव्हा एकदा ठाणे बंद असतं किंवा एकदा जेव्हा मुंबई शहर बंद असतं तेव्हा पूर्ण लोकांची, त्यामध्ये नागरिकांची त्रास होतो, नागरिकांची हालत बेकार होते। आणि आजच तीच परिस्थिती आहे। आज दुकानदारांनी, ट्रान्सपोर्ट, त्याचबरोबर काही मोठ्या व्यापाऱ्यांनी, ज्वेलर्स कंपन्या नको आहेत आणि त्याच्या विरुद्ध हा बंद पुकारलेला आहे। आणि याचा सरळ फटका नागरिकांना बसत आहे, कारण 2 दिवस झाले मधुला 5 दिवसात 2दा बंद आहे ठाणे। त्यामुळे प्रत्येक जे महत्वाचे जे घडामोडी असतात त्या पूर्णतः बंद होतात नागरिकांच्या। आणि सोमवार म्हणजे एक चाकारमान्यांचा महत्वाचा दिवस असतो, एक सुरुवात असते आठवड्याची, आणि या सुरुवातीला जर असं बंद असला तर त्यामुळे नागरिकांचे निश्चित हाल होतात। मृदुला, धन्यवाद कपिल, माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर होते। तर आपण बघतो की ठाण्यामध्ये 5 दिवसात पुन्हा दुसऱ्यांदा हा बंद आहे। अर्थातच बाजारपेठा आणि लोकांचे हाल होणार आज आपल्याला माहिती आहे। आठवड्याची सुरुवात आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।